आपण सर्वांनी कृपया रस्ता सोडावा. तात्या गुरु, आम्ही गरीब बापट्यांनी कायशी भेट आणली आमच्या महाराणींसाठी. ही छोटीशी भेट आणली आहे आपल्यासाठी. महाराणी, हे गिन्नी कुसुमच्या बापानं दिली आहे. म्हणला की ही आपल्यासाठी एकदम शुभ आहे. एवढी एक ठेवा. या फिरंग्यांच्या अत्याचारांच्या विरुद्ध सगळी नारी शक्ती संघटित व्हायला हवी. तुझं साहस आणि आत्मविश्वास अखंड ठेव. मला आणि माझ्यासारख्या हजारो मातांना तुझा अभिमान वाटतो. आचार्यजी, मला वाटलं होतं की आपण मला निरोप द्यायला नाही येणार. होय बाळा, तुला योग्यच वाटलं होतं. हा अहंकारी बादरायण तुझ्याशी वागलाही तसाच होता ना ग. नाही आचार्यजी, आपणाकडून तर मला बरंच काही शिकायला मिळालंय. यशस्वी भव. मनु, बाळा, मनु बाळा, हे सुंदर कांड आहे.
आयुष्यात एखादी जर आपत्ती आली तर याचं पठण कर. बजरंग बली तुझं रक्षण करतील पोरी, सदा रक्षण करतील. बाजीराव, अशा प्रकारे दुःखी झालात तर जगणं कठीण होऊन जाईल. अजून तुम्हाला नानाचा विवाह करायचाय. घरात सून येईल. सावरा आता स्वतःला बाजीराव. वहिनी साहेब, काळजावर दगड तर ठेवावाच लागेल. इंदूच्या वेळी तर मी स्वतःला सावरलो होता, परंतु ही छकुली आता लेकीला आयुष्यभर घरात तर नाही ठेवू शकत ना. अटेन्शन! वा वा रे माझे बाबा. अरे भाऊ, अरे भाऊ, काय चाललंय या? आज पवन असा का वागतीया? अरे काय सांगू भाऊ, जेव्हापासून मन्नूबाई इथनं गेले पवन आवडतच नाही बघा. भाऊ चण आणि गुळ त्याला खाया घाला, शांत होईल त्यो. नाही बाबा नाही, जेव्हा काही अनिष्ट घडायचं असतं तेव्हा समजा आधी पक्षी आणि जनावर भडकत्यात. अगं, हे काय करतेस तू? चल लवकर दूध उतरव. अगं, हे काय केलं तुम्ही दोघींनी?
सांडून टाकलत ना? अरे देवा, दूध सांडणं तर अशुभ असतं. माहित नाही आता काय होणार आहे ते. प्रवासाचा पूर्ण तपशील आहे हा. मणिकर्णिकेच्या काफिल्याच्या सोबत तात्या टोपे पण येत आहेत. त्यांना नजरअंदाज करू नका. रस्त्यात 3 पडाव असतील आणि उद्या ते लोक उरईला पोहोचतील. Alright. हक है हक यही है हक है हक है हक यही है हक है हक है हक यही है हक है हक है हक यही है हक है। फिरंगी दिलों में खौफ है, लर्ज़े है बार बार, वो आ रही है वक्त के रहवार पर सवार। कांटे बिछे हैं राह में, साजिश है बेशुमार, सबके दिलों में आग भरेगी वो बार बार। रोशन चिराग बन के वो झांसी में आएगी, काटेगी बेड़ियां यही आजादी दिलाएगी। हक है हक यही है हक है हक है हक यही है हक है। यही है हक है हक है हक यही है हक है हक है हक है हक यही है हक है हक है हक यही है हक है हक है हक यही है हक है। श्रीमंत सरकार, अशा प्रकारे आपण आपल्या हृदयाला व्यथित करू नये. मुलींना एके दिवशी सासरी पाठवावंच लागतं. जर आपण असे दुःखी मनानं बसून राहिलात तर आपल्या स्वास्थ्यावर त्याचा अनिष्ट परिणाम होईल. काय करू सखाराम, स्वतःची समजूत घालण्याचा प्रयत्न करतोय. अहो ऐकलं का, प्राची सापडत नाहीये. हो, तिला सगळीकडे शोधलं. महाराणी, काय झालं? प्राची हनुमान टेकडीवर पण नाहीये. चकुलीच्या नारी सेनेसोबत तर नाहीये. तिथे बी पाहिलं. अरे देवा, कुठे गेली प्राची? खूप भूक लागली. लाडू? छान आहे. अरे जरा हळू चालव. माझा पवन, पालखी थांबवा, पालखी थांबवा. पवन, माझा पवन. अरे देवा, आपला पवन पण आला. तो पण माझ्यासारखा मनुताईला नाही सोडू शकत. हे देवा, तुझा पवन इथपर्यंत आला. ईश्वराची लीला अगाध आहे तात्या. पशूंना देखील अशा काही भावना देतो ज्या मनुष्यातही
विरळाच नजरेस येतात. आप्पा, आपण याला आपल्या बरोबर घेऊन जाऊया. हो हो, आता तो स्वतः इथपर्यंत आलाय तर त्याला रोखणारे आपण कोण? शाबास पवन. चल घेऊन जाऊया. आम्हाला वाचवा श्रीमान, ते आम्हाला वाचवा. ते आम्हाला मारून टाकतील श्रीमान. काय घडलं तुमच्या सोबत? डाकूंनी आमचं सगळं सामान लुटलं श्रीमान. आमची बग्गी घोडे सगळे लुटून नेलेत. तुम्ही लोक आहात कोण? श्रीमान, आम्ही झाशीचे व्यापारी आहोत. कानपूरला कापड खरेदीला जात होतो तेव्हा डाकू समरसिंगने आम्हाला लुटलं. श्रीमान, आम्ही बर्बाद झालो. आता आम्ही झाशीला कसे जाणार श्रीमान? आम्हाला पण तुमच्या काफिल्यासोबत घेऊन चला श्रीमान, घेऊन चला. क्षमा करावं, हा काफिला व्यापारी काफिला नाहीये. तुम्हाला आमच्या सोबत नाही नेऊ शकत. श्रीमान, आम्ही अन्न पाण्याशिवाय भुकेने मरून जाऊ श्रीमान. आपण आम्हाला घेऊन चला श्रीमान. अशा जखमी अवस्थेत आम्ही कसे जाणार श्रीमान? आम्हाला घेऊन चला श्रीमान. तात्या गुरु घेऊन चला ना. नाही म्हणू, तात्या गुरु जे सांगतायत ते ठीक आहे. आप्पा, तुम्हीच तर सांगितलं होतं की कोणी आपल्याला शरण आला तर आपलं ते भाग्यच असतं. सगळ्यांना अशी संधी नाही मिळत. धन्य आहात देवी. आपलं बोलणं ऐकून माझी खात्री पटली की मानवता अजून जिवंत आहे. फार फार धन्यवाद. तुम्ही लोक निघा. धैर्य बाळगा. ईश्वर आम्हाला नक्कीच मदत करेल. तात्या गुरु, चलावं. आपण धन्य आहात देवी.